बारामती ते इंदापूर या पालखी महामार्गाच्या कामावरून आता नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्ह दिसत आहेत। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्वतः ट्रॅव्हल्समधून या महामार्गाची पाहणी केली। दरम्यान इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आल्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणि सभासदांनी नितीन गडकरी यांना थांबून कारखान्याच्या समोरून पालखी मार्ग करू नये अशी विनंती केली। कारखान्याच्या समोर उड्डाणपूल झाल्यास ऊसाची वाहतूक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे। यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करू नये। जर उड्डाणपुलाचे काम सुरू केले तर काम बंद पाडू, तुरुंगात जाऊ, पण उड्डाणपूल होऊ देणार नाही असा इशाराच अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिला आहे। पाहूया छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक नेमके काय म्हणाले। तुम्ही नितीन गडकरींना निवेदन दिलेलं आहे आणि या रस्त्यासंदर्भात त्यांचं काय बोलणं आहे? आम्ही त्यांना विनंती केली की ह्या पद्धतीने इथं पूल नकोय। त्या पुलाची साधारणपणे शेळगाव आपल्या कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे। शेळगाव इथपर्यंत या पालखी मार्गात चुका झालेल्या आहेत। एक तर मला नम्रतेने सांगायचंय की जेव्हा पुलाचं रेखांकन झालं, जेव्हा प्लॅनिंग झालं, तर त्याच्या गावात ग्रामसभा व्हायला पाहिजे, प्रत्येक ग्रामसेवक विचारून निर्णय घेतला गेला पाहिजे, पण ते झालेलं नाहीये। अगदी जंक्शनवरून पाहिलं 125 वर्षापूर्वी वाशिंग इंडस्ट्री, तिथे मोठमोठे जाणार कशी तिथं सर्कल व्हायला पाहिजे। एक तिथून पुढची गाव नको, तिथं साईड गटाची उंच्या वाढवल्यात। आपल्याकडे 150-200 इंच पाऊस होत नाही, कारण नसताना प्रकल्प खर्च वाढवला। तर त्याच पद्धतीने आता कारखाना आल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कारखान्याचं रस्ते अलीकडे कारखान्या पलीकडे आपले कॉलनी आहे, बाजारपेठ आहे। आपलं यार्ड या केनियार्ड आपलं जिथं ऊस येऊन थांबतो ते यार्ड पलीकडे, तिथून अलीकडे येण्यासाठी ट्रॅक्टर भरले असताना अलीकडे ट्रॅक्टर येऊ शकणार नाही। हार्वेस्टर आपल्याकडे आलेले, हार्वेस्टरची मोठी उंच हे लावलेलं असतं, ते खाली येणार नाही, इथं अडचण सांगितली। आता इकडे 12च्या बाजूला पुलाची उंची वाढली तर छत्रपतीला येणारा ऊस 80% बैलगाडीचा ऊस येतो, तिथून बैलगाड्याला येणार अडचणी होईल। त्याची विनंती येईल त्यांना की हे सगळं कॅन्सल करा, अजूनही मागून न्या म्हणून। आता मागून न्यायला अडचण काय? पुणे युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, तिथं पूल होता, तो 3 वर्षापूर्वी पाडला, तिथं परत पूल केला। शक्तीपीठ अख्खा वळतोय, शक्तीपीठ अख्खा हे होतोय, निर्णय बदलला जातो। मग ज्या कारखान्याचे 32 सभासद आहेत, म्हणजे पर्याय 1 लाख लोकांचा हा जीवनाचा कारखाना आहे, त्याच्यावर 1 लाख लोक अवलंबून आहेत। त्या लोकांसाठी बिघडलं, हे बदललं तर बिघडलं कुठं? आणि आता पालखी आपण जर पाहिलं तर पुढच्या महिन्यात पालखी येणार, साधा महिना राहिलाय, महिन्यात तिथं काहीच होणार नाहीये। त्याच्याऐवजी पालखी आता जाऊन द्यावी आणि लासूर जंक्शन, लासूरने संसर अगदी इथपर्यंत सर्व वर्षभरात त्याचं चांगलं प्लॅनिंग करून याचं कामकाज करता येईल। आणि याचं काही गरज नाहीये फ्लायओव्हरची, पण केव्हा 8 तास आहे आणि 8 तास आमची विनंती, गडकरी साहेबांनी विनंती, मोदी साहेब विनंती, सन्मानित राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस विनंती, सन्माननीय पारदार विनंती, सन्माननीय सुनेताबाईंनी पवार साहेबांना विनंती। परंतु माझी आज विनंती राहील, माझी हात जोडून विनंती गडकरी साहेब त्यांनी ऐकावं। ऐकलं नाही आणि जर ते पोलिसांवर म्हटले हा पृथ्वीराजाचा पहिला तुरुंगात जायला तयार आहे, मी माझं स्वतः दहन करेन, पाहिजे पूर्ण होऊन जाणार नाही माझी आजची म्हणजे कठोर निर्णय घेतलेला आज मी छत्रपतींच्या समोर सांगतोय। छत्रपती शिवाजीराव महाराज आणि शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्री आलेबा होळकर, अण्णाभाऊ साठे या सगळ्यांच्या पुढे सांगतो की आम्हाला दाखवून तिथे पूल करायचा प्रयत्न केला तर आम्ही ह्याचा निश्चित विरोध करू। आमची गडकरींना हात जोडून विनंती, आम्ही नम्रतेने सांगतोय, शेवटी करायचे जनते हितासाठी करायचे। शक्तीपीठ बदलला तुम्ही आणि करत असाल सर्वसामान्यांना तुम्ही त्रास का देताय? प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावाचा संसद खुर्द संसद पुतळूक झाली, प्रत्येक गावाची भिंत झाली, वर्षातनं एकदा पालखी येते, त्यासाठी तुम्ही शेकडो वर्ष राहणारी माणसं त्याच्या गावची विस्थापित करतात कशाला? हा कुठे विकास आहे? हा विकास नेमका कोणाचा आहे? हा विकास चाललाय कशाचा? आणि विकास म्हणजे कुठे मोठ्या लोकांची जमीन गेलेली दिसत नाहीत, सर्वसामान्यांचा भरला जातोय। आता कारखान्या पुढचं आपण पाहिलं 70 वर्ष कारखान्यात झाली। महाराष्ट्रामध्ये 2च कारखाने रस्त्यावर आहेत, एक राहुरीचा आणि एक छत्रपती। आदरणीय अजितदादा 1 नंबरला गैरसंघाचे आले होते, त्यावेळी सगळ्यांच्या वतीने मी म्हणणं मांडलं होतं की दादा हे त्वरित रद्द झालं पाहिजे। हे जर झालं तर पुढची 100 वर्ष जनता तुम्हाला विसरणार नाही। आदरणीय दादांनी ते शब्द दिला होता की होऊन देऊ नका, आणि हे कशा पद्धतीने होऊन देऊ नका। मी गडकरीशी बोलतो तसं त्या पत्रात लिहिले, गडकरीने मी सकाळी ते सांगितलं, आता सांगितलं, त्यांनी ऐकावं, अभ्यास करू नये। मी तांत्रिक दृष्ट्या बघतो म्हणले, मला वाटतं ते पूर्वी आपल्या महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री यशवंतराव म्हणायचे की पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे। अधिकारी कारण नसताना काही तांत्रिक बाजू काढतायत,
हे अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी तर जिथे गरज आहे तिथं पूल केले नाहीत, तिथं मात्र चौबे रस्ते केलेत आणि नको ते पूल घातलेत. हे नेमकं कोणाला हित चाललेलं आहे? या बाबतीत जर आमची आज विनंती, हात जोडून विनंती गडकरी साहेबांना, केंद्र राज्य शासनाला, हे नाही झालं त्या कारखान्यात जरी भिंत जरी बाबांनो, माझं वय 70 आहे, पुढची पिढी आहे, ह्या पिढीचं पुढचे 100 वर्ष न पुढे नुकसान होईल पूल झालं तर. हे मागच्या बाजूनी मी तिथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांशी बोललोय, सगळ्यांची तयारी आहे. तिथं आमच्याच भागातलं जाऊन राहत त्यांनीही तयारी दाखवलेली त्यांच्या वस्तूंना रस्ता घालून द्यायची. अजून काय पाहिजे? किंवा पलीकडे घ्यावी ना. आणि जे माझं म्हणणं आहे, समजा इथं पुढे झालं ना, इथलं जे स्ट्रक्चर झाले हे जर शासनाचं नुकसान होत असेल, हा जो खर्च झालेला आहे तो खर्च छत्रपतीचा स्वाभिमानी सभासद दर टनाला पैसे देऊन भरून द्यायला तयार आहे, असं तुम्हाला सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो. हे रद्द झालंच पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे.